चंद्रवंशाचा तरुण राजकुमार नाहुष दोन जगात जगत होता. पहाटे तो ऋषी अत्रेयांच्या आश्रमात वेदांचे पठण करत असे, जिथे यज्ञाचा पवित्र धूर आणि मंत्रांचा शांत घोष त्याच्या मनाला शांती देत असे. ज्ञान हेच अंतिम सत्य आहे, असे ऋषी त्याला शिकवत. दुपारी मात्र राजमहालाच्या प्रशिक्षण कक्षात वातावरण पूर्णपणे वेगळे असे. तिथे त्याचे गुरु आचार्य वक्र त्याला राजनीती आणि शस्त्रकलेचे धडे देत. ज्ञान शक्ती आहे, पण सत्तेशिवाय ज्ञान निरर्थक आहे नाहुषा, आचार्य वक्र नेहमी म्हणत. त्यांच्या नजरेत एक विचित्र चमक असे, जी सत्तेची भूक दर्शवत होती. एके रात्री राजा आयु, नाहुषाचे वडील, त्याला एका प्राचीन भविष्यवाणीबद्दल सांगतात. कैलासावर भगवान शिव आणि देवी पार्वती यांची कन्या अशोक सुंदरी तुझी वाट पाहत आहे. तिची निर्मिती तुझ्यासाठीच झाली आहे. तुमचे मिलन चंद्रवंशाला शिवाच्या वंशाशी जोडेल. नाहुषाच्या खांद्यावर नियतीचे ओझे आले. कैलासावर अशोक सुंदरी कल्पवृक्षाच्या छायेत मोठी होत होती. तिला आपल्या जन्माचे रहस्य आणि नाहुषाबद्दलची भविष्यवाणी माहीत होती. ती केवळ एक राजकुमारी नव्हती, तर तिच्यात शिवाचे तेज आणि पार्वतीची करुणा होती. ती शांतपणे आपल्या नियतीची वाट पाहत होती, पण तिची शांतता एका वादळापूर्वीची होती.